सर्वांना माझा नमस्कार. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक छानशी छोटीशी मराठी कथा वाचून दाखवणार आहे. मला ही कथा आवडली म्हणून मी ही तुम्हा सर्वांपर्यंत या यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचवत आहे. या कथेचं शीर्षक आहे सोनचाफा आणि या कथेचे लेखक आहेत श्रीयुत महेश कुंभार. मित्रांनो, माझं हे कथावाचन तुम्हाला आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना नातेवाईकांना जरूर शेअर करा आणि माझं हे यूट्यूब चॅनल तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ही विनंती. या कथावाचनाबाबत तुम्हाला काही सांगायचे असेल तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये जरूर लिहा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स वाचायला मला नक्की आवडेल. मित्रांनो, आता ऐका ही कथा जिचं शीर्षक आहे सोनचाफा. पिवळ्या पाकळ्यात लपलेला सुगंध, नजरेत अडकलेला एक क्षण आणि मनात न सोडलेली ओढ. विरहाचं हे गाणं कोणालाही ऐकू येत नाही, फक्त सोनचाफा मात्र दरवर्षी त्याचा साक्षीदार बनून उभा असतो. वेळ सरतो, ऋतू बदलतात, पण एक प्रश्न मात्र हवेत तरंगत राहतो. कोणता? अजूनही तुला माझी आठवण येते का? गावाच्या पायवाटेवर मातीच्या ओलसर सुगंधात आणि थोड्या शांततेच्या आड जुनं सोनचाफ्याचं झाड उभं होतं. त्या झाडाखाली पहिल्यांदा ते दोघं भेटले होते. शाळा सुटल्यानंतर ती आपली वही छातीशी धरून थांबायची आणि तो सायकल थांबवून तिच्या डोळ्यात पाहायचा. एकही शब्द नको, कारण सोनचाफ्याच्या गंधातच सगळं काही सांगितलं जायचं. काळ सरकत गेला, दोघं कॉलेजला गेले, पण जागा बदलली नाही. सुट्टीत ती गावाला आली की ते दोघं त्याच झाडाखाली, त्याच सोनचाफ्याच्या झाडाखाली भेटायचे. ती त्याच्या वहीत कविता लिहायची. फांदीवरून गळलेली पाकळी, माझ्या मनातील आठवण आहेस तू. तो हसून प्रत्युत्तर द्यायचा, पाकळ्या गळल्या तरी झाडाचा गंध हरवत नाही. तू दूर गेलीस तरी मी तुला विसरणार नाही. पण काळ फक्त फुलांचा नव्हता, तो काट्यांचाही होता. तिचं लग्न ठरलं मोठ्या घरात, मोठ्या शहरात. घरच्यांचा निर्णय तिच्या मनाचा नाही. त्याने प्रयत्न केला, पण तिच्या डोळ्यातल्या नाईलाजाने त्याला थांबवलं. त्या शेवटच्या दिवशी ते पुन्हा सोनचाफ्याच्या झाडाखाली उभे होते. वारा सुटला आणि पाकळ्या झडू लागल्या. तिने हळूच म्हटलं, जर कधी मन थकून जाईल ना तर या झाडाकडे पहा, मी इथेच भेटेन तुला याच सुगंधात. तो काहीच बोलला नाही, फक्त तिच्या केसात अडकलेली पाकळी त्याने हातात घेतली आणि मुठीत घट्ट बंद केली. तेव्हाच त्याला कळलं, या मुठीत आता आठवण आहे आयुष्यभराची. अनेक वर्षे गेली, ती शहरात हरवली. तो गावच्या कर्तव्यात गाडला गेला, पण ते सोनचाफ्याचं झाड अजूनही फुलतं. दरवर्षी वसंत ऋतूत गंधाने भरलेला तो सोनचाफा त्याला तिच्या आठवणीत ओढून नेतो. आजही तो त्या झाडाखाली येतो, थोडा वाकलेला, चेहऱ्यावर थकवा, पण हातात अजूनही ती कोरडी पाकळी दाबून ठेवलेली. सोनचाफ्याच्या झुळकीत त्याला तिचं हसणं ऐकू आलं असं वाटतं. तो झाडाच्या खोडाला हात लावतो आणि डोळे मिटून कुजबुजतो, अजूनही तुला माझी आठवण येते का? की मी फक्त या पाकळ्यांसारखा गळून विसरलेला तुकडा आहे? हलका वारा सुटतो, सोनचाफ्याच्या पिवळ्या पाकळ्या त्याच्या खांद्यावर झरझर पडतात.
जणू झाडानेच उत्तर दिलं असावं. धन्यवाद. नमस्कार.